त्यानंतर पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या। यवतमाळ आणि वाशिममध्ये भावना गवळींचे कार्यकर्ते आक्रमक। भावना गवळींना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांची भावना गवळींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। कोल्हापूरच्या राधानगरीतील सरवडेत एका कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांची समोरासमोर भेट। प्रचार दौऱ्यावेळी दोघे आमने सामने। बीडच्या शिवसेना उपजिल्हा प्रमुखावर 4 अज्ञातांकडून हल्ल्यात ज्ञानेश्वर खांडे गंभीर जखमी। पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू। भाजपच्या वर्धापन दिनी पुण्यात भाजपकडून राबवण्यात येणार घर चलो अभियान। मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजप पुणे शहरात 3 लाख घरांमध्ये विशेष पत्रक वाटपणार। तर 6 एप्रिल रोजी भाजपचा वर्धापन दिन। माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी काँग्रेसचे माजी आमदार धनाजीराव साठेंची भेट घेतली। सुप्रिया सुळे पुन्हा खासदार व्हाव्यात यासाठी दौंड तालुक्यातील केडगाव ते तुळजापूर पायीवारी 200 धनगर बांधवांचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा। वंचित बहुजन आघाडीचा रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा। प्रकाश आंबेडकर यांनी पत्र पाठवून दिला पाठिंबा। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज। अभय पाटलांचा अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल। आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग जेजुरी शहरातून न काढता बाह्यवळण काढावी या मागणीसाठी नागरिकांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली। बीडच्या नारायणगडावर 900 एकरवर जरांगेंची सभा होणार। जून महिन्यात सभा घेणार असल्याची माहिती। जगातील सर्वात मोठी सभा होणार असल्याचाही दावा। बुलढाण्यात महाविकास आघाडीत पुन्हा बंड। बुलढाण्यातून काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला। ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी। नंदुरबार जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत वाद मिटल्याने हिना गावितांना फायदा होणार। गिरीश महाजन यांनी गावित परिवार आणि आमदार राजेश पाडवी यांच्यातला वाद मिटवला। राजेश पाडवी हिना गावित यांचा प्रचार करणार। बळीराजा पार्टीकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय। राज्यात 7 जागांवर उमेदवार जाहीर। केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आल्याने बळीराजा पार्टी लोकसभेच्या रिंगणात। पारंपरिक वेशभूषेत प्रतिभा धानोरकरांनी घेतलं पोहरा देवीचं दर्शन। महंत सुनील महाराजांचीही उपस्थिती। पुण्यात महावितरण कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन। खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन। प्रफुल्ल पटेल 3 दिवस गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर। जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सभेचं आयोजन। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा प्रचार करणार। गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। सभेला रोहित पवारांची उपस्थिती। मात्र पडोळेच प्रचार सभेला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण। नांदेडमध्ये भाजपा महिला पदाधिकाऱ्यांची बैठक। खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवडून आणण्याचा निर्धार। माजी आमदार अमिता चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन। परभणीत लोकसभा उमेदवाराला मतदारांनी वर्गणी गोळा करत दिला। 25,040 रुपयांचा धनादेश। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर यांना डिग्रस या ठिकाणून गावभरातून वर्गणी गोळा करत निवडणुकीसाठी मदत। परभणी लोकसभेत सकल मातंग समाजाच्या वतीनं कॉम्रेड गणपत भिसेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। मातंग समाजाला कोणताही पक्ष न्याय देत नसल्याने भिसेंकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय। भंडाऱ्याच्या लाखनीत काँग्रेसचे कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची हजेरी। जळगावातील जिल्हा परिषदेसमोर सामाजिक कार्यकर्त्यांचं अन्नत्याग आमरण उपोषण सुरू। रावेरच्या धनाजी नाना विद्यालय आणि माध्यमिक विद्यालयाच्या प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या नियुक्तीच्या चौकशीची मागणी। मराठा समाजाचे जातीचे दाखले त्वरित वितरित करा। जळगावमधील 40 गावात प्रांताधिकाऱ्यांना सकल मराठा समाजाची निवेदन देत मागणी। 10% आरक्षण जाहीर करूनही जातीचे दाखले मिळेनात। भाजप राज्यभरात बूथ विजय अभियान राबवणार। प्रत्येक बूथवर गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा 370 मतं वाढवण्यासाठी प्रयत्न करणार। भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांची माहिती। दरवर्षी पावसाची कृपादृष्टी असणारा पश्चिम महाराष्ट्र यंदा टँकरग्रस्त। पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या 4 जिल्ह्यात 364 टँकरने पाणी पुरवठा। सातारा आणि पुण्याला सर्वाधिक झळ। गोंदियाच्या आमगाव तहसीलमधील 33 गावातील पाणी प्रश्न पेटला। भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती।
थकीत बिलापोटी विद्युत पुरवठा खंडित केल्याने पाणी प्रश्न पेटला, मात्र मार्ग काढायला राजकीय पुढाऱ्यांची पाठ।